यासाठी सर्वात मोठी अडचण म्हणजे अर्थसत्ता अर्थकारण. राजीवताई देशपांडे यांनी थोडक्यात या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. राजीवताई चिखलीकर. नमस्कार करते आणि परमपूजनीय श्री अंबादाजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करते. त्यांना वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन आपण काय देणार, आपण लहान आहोत, पण निंबादेवीच्या चरणी अशी प्रार्थना करते की त्यांचा 100वा वाढदिवस आपण याच्यापेक्षा मोठा नक्की करू, अशी निंबादेवींनी आम्हाला शक्ती द्यावी आणि त्यांचा 100वा वाढदिवस आपण नक्की करू. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे बापूंबद्दल खरंच दिलीप महाराज म्हटले तसे की काय काय सांगणार आणि किती किती सांगणार. कारण साधी राहणी उच्च विचारसरणी असे आपले बापू, म्हणजे त्यांना वडिलांच्याच ठिकाणी आपण त्यांना मानतो. महाराज म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचाही दृष्टिकोन नाही, कारण की इतके साधे महाराज असू शकतात या जमान्यात, त्याच्यावर त्यांच्याकडे पाहिल्यास खरंच विश्वास बसत नाही. इतके साधे आणि अगदी वडिलांसारखं प्रेम करणारे, केव्हाही आपल्या दुःखामध्ये सुखामध्ये धावून येणारे, फोन करणारे असे महाराजांचे असंख्य अनुभव आम्हाला आलेले आहेत. चिखलीकरांचा मोठा परिवार त्यांच्या मागे आहे आणि आज बराच परिवार इथे आलेला आहे. बाकीच्याही खेड्यापाड्यावरनं बरेच लोक इथे आलेले आहेत. म्हणजे हे त्यांच्या भक्तीचं त्यांच्या प्रेमाचंच प्रतीक आहे की फक्त एक हाक मारली की आपण सगळे धावून आलो. तर अशा ह्या महाराजांचे म्हणजे येऊन गेले ते महाराज. आता रामदादांनी सांगितलं तसंच की घरी आल्यावरती त्यांच्या समोर बसलं की जसं म्हणतात की नाही की संतांच्या शेजारी कुत्रे जरी बसले तरी त्यांच्यावर त्यांचा परिणाम होतो त्या प्राणी मात्र्यांवर. तसे हे बापू घरी आले की त्यांच्या सत्संगात जे बोलतात ते आपल्या मनातलं बोलत असतात. म्हणजे आपल्याला एक प्रश्न विचारायचा असतो त्यांना की बापू आज असं का झालं. कारण मी बापूंवर तशी थोडीशी अधिकारानेच म्हटली होती एकदा की बापू तुम्ही सगळ्यांकडे लक्ष देतात, माझ्याकडे बिलकुल तुमचं लक्ष नाही. नाही ताई तू नाही भाई असं कसं होईल, माझं दुरून जसं खरंच घारीचं लक्ष असतं तसं सगळ्या पिल्लांवर लक्ष आहे आणि तुझं पण खूप चांगलं होणार आहे. तर बापूंच्या आशीर्वादाने खरंच सगळ्यांचं चांगलं होत राहतं आणि ते गेल्यावरती समजतं की बापू आपल्याला ह्या शब्दात त्यांनी आपल्याला हे सांगितलं होतं आणि त्याचं उत्तर आपल्याला नंतर मिळतं. असे हे साधे सुधे महाराज बापू खरंच आपल्याला लाभले, आपल्या जीवनात आले. हे आपलं काहीतरी पूर्वसंचित आहे. कारण कुठं निंबादेवी कुठे सगळे चिखली वगैरे आमचा तर त्यांच्याशी काहीही परिचय नव्हता. पण एका क्षणात आपण जसं जवळ ओढल्या जातो तसं महाराज आमच्या जवळ आले आणि चिखलीकरांचा मोठा परिवार त्यांच्या मागे आहे. त्यांना अभिष्ट चिंतन पुन्हा व्यक्त करते आणि निंबादेवीच्या चरणी पुन्हा प्रार्थना करते की त्यांना चांगलं आरोग्य लाभो आणि 100वा वाढदिवस आपण नक्की साजरा करू. धन्यवाद. शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी जय नारायणी नमोस्तुते. या पवित्र ठिकाणी विराजमान महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली यांचं हे दिव्य अधिष्ठान या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत आहे. याला सोहळा म्हणायचा आहे आपल्याला. आणि या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी परमादरणीय श्री राम भारतीजी महाराज आहे. मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. श्री रामदादा ज्यांनी ग्रंथाचं लेखन केलं, ज्ञानेश्वर महाराज बोटा, राधे राधे महाराज, बाकी मंडळीचे नाव आम्हाला लक्षात नाही, पण सगळ्या मंडळींना वंदन करून आम्ही 2 शब्द आपल्या समोर प्रकट करतो. या कार्यक्रमासाठी सगळे परिसरातले गणमान्य व्यक्ती आलेले आहेत. समाजामध्ये ज्यांचं काहीतरी स्थान आहे, समाजासाठी त्यांनी काहीतरी कार्य केलेलं आहे, अशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हे परमादरणीय श्री अंबादासजी महाराज यांच्याबद्दल ते कृतज्ञता प्रकट करतच आहे. आज 87 वर्षाचं वय झालं आहे. फार मोठी सेवा अंबादास महाराजांनी समाजाला अर्पण केली आहे. प्रस्तावनेमध्ये साठे महाराजांनी
त्यांच्या कार्याचं वर्णन केलं. कसं कार्य आहे, ही तेजस्वी माणसं समाजामध्ये आहे, म्हणून हा समाज आज टिकून आहे. या समाजाचं अधिष्ठान आहे, ते आपल्याला प्रेरणा देणारे आहे. काही महिन्यापूर्वी नांदुऱ्यामध्ये एक आमची कथा झाली. ज्यांना मी हा विचार सांगितला ते आता दिसून नाही राहिले, आता कुठेतरी लपून बसलेले आहे. आमची कथा झाली, त्यांची भेट घेतली आम्ही. 3-4 दिवस ते दिसलेच नाही, कथेमध्ये दिसले नाही. एक दिवस अचानक दिसले कीर्तनाला. मग आम्ही त्यांना म्हटलं की महाराज कथेला आले होते, 2 दिवस कथेला उपस्थित राहिले. ज्या ज्या ठिकाणी आम्ही कथा सांगत असतो त्या त्या ठिकाणी महाराजांची उपस्थिती 1-2 दिवस किंवा एखादी बैठक असतेच निश्चितपणे. हे एवढं मोठं दिव्य व्यक्तिमत्व आपल्या समोर असून त्यांच्याबद्दल आपण काहीच करत नाही, त्यांचा स्वागत सत्कार करत नाही, त्यांना जो मान आपण द्यायला पाहिजे, मान सन्मान, तो देत नाही. हे फार मोठी उणीव आहे आपल्यामध्ये. आपण किती उदासीन आहोत. सद्गुणाचा सत्कार केलाच पाहिजे ना, सद्गुणाला प्रेरणा दिलीच पाहिजे. समाजामध्ये चांगलं कसं राहील जर आपण हे केलं नाही तर? चांगल्याची प्रतिष्ठा कशी होईल समाजामध्ये? सद्गुणाची प्रतिष्ठा झाली पाहिजे. सद्गुण हा प्राण आहे समाजाचा. म्हणून कंडारीचे बाळूभाऊ यांना आम्ही म्हटलं, बाळूभाऊ तुम्ही आता काहीतरी करा. महाराजांचा अभिष्ट चिंतन सोहळा तुम्ही घडवून आणा. आणि ते त्यावेळेला त्यांनी ऐकून घेतलं. तो विचार आम्ही त्यांच्यामध्ये ठेवला आणि काही काळानंतर त्यांनी त्याला रूप दिलं. सचिन तायडे साहेब, रामकृष्ण दादा आणि इतर सगळी मंडळी ज्यांचे नावं आम्हाला माहित नाही, त्यांनी हे कार्य घडवून आणलं आणि आज तो दिवस उगवलेला आहे. वेळ झालेली आहे. वेळेचं औचित्य सांभाळून आम्ही एक श्लोक महाराजांसाठी म्हणतो. ही जन्मदिवसाची प्रार्थना आहे. हा संस्कृत मध्ये श्लोक आहे. हॅपी बर्थडे म्हटल्यानंतर त्या भावनामध्ये प्रगट होत. आपल्या अंतःकरणातल्या ज्या भावना आहेत. बालकाचा जन्मदिवस करायचा असला तर तो पद्धतीनं, संस्कृतीच्या पद्धतीने केला पाहिजे. दीप प्रज्वालित करण्याची आपली परंपरा आहे. तो श्लोक आम्ही म्हणतो. आमचं जास्त होत असेल, बोलणं जास्त होत असेल तर आपण आम्हाला हात दाखवावा, आम्ही थांबवून देऊ. हा श्लोक आहे, संस्कृत मध्ये आहे. मेधावी मेधावी देश सेवीच दीनानाम दुःखनाश चिरायो राष्ट्रभक्ताश्च मातृभक्ताश्च बालक भूया परोपकारीच पूजीनाम पूजिता सदा विद्वान जनीच योगीच यशस्वी कुलदीपक. आपल्या बाळाचा जन्मदिवस आपल्याला साजरा करायचा असेल तर त्याला हे आशीर्वाद दिलेले आहेत. आपली संस्कृती फार संपन्न आहे, श्रेष्ठ आहे. फक्त त्या संस्कृतीचा विसर आपल्याला पडत चाललेला आहे. त्यातला मेधावी हा शब्द जो आहे, पहिला शब्द म्हणजे त्याला जे ज्ञान प्राप्त होईल गुरुकडून, गुरुकुलामध्ये जे ज्ञान प्राप्त होईल त्याचा विसर त्याला पडणार नाही. मेधावी हा पहिला गुण आहे. हा आशीर्वाद आहे की बाळा तू मेधावी हो. पुन्हा पुन्हा तुला सांगण्याची गरज पडणार नाही. कीर्तन झाल्यानंतर काही काही लोकांना कीर्तन अभंगही नाही आठवत. समता बरोबर विसरले, विसरण्यासाठीच ऐकत होते असं वाटतं. दुसरा आहे मेधावी व्हायचं आहे, बुद्धिमान व्हायचं आहे, पण कशासाठी? या देशाची सेवा करण्यासाठी. देश सेवीच, आपल्या देशासाठी, आपल्या संस्कृतीसाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या विश्वासाठी, सगळ्या विश्वासाठी. दीनानाम दुःखनाशक, जे दरिद्र आहे, जे दुःखी आहे, जे पिडलेले आहे, जे विचारानं दरिद्र आहे. धनाचे दरिद्र वेगळे, विचाराचे दरिद्र वेगळे, भावनेचे दरिद्र वेगळे. काही खूप संपन्न असतात, काही खूप श्रीमंत असतात, पण भावनाहीन असतात, पाषाणच असतात. तर असे जे आहे त्यांचे दुःख नष्ट करणारा तू हो. महाराज आता 87 वर्षाचे आहेत, त्यांच्यासाठी ही प्रार्थना.
चिरायो राष्ट्रभक्ताश्च, चिरायू दीर्घ आयुष्य असलं तर जास्त सेवा करता येईल. आयुष्य पाहिजे कशासाठी? सकाळी जेवण, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण याच्यासाठी नाही. पाहिजे कशासाठी आयुष्य? समाजाच्या उपयोगी पडलं पाहिजे. जसा दीप प्रकाश देतो तसा मनुष्यानं प्रकाश दिला पाहिजे जगाला. या जगाकडून खूप घेतलेला आहे. काय काय घेतलं या जगापासून, याचा विसर पडतो. आपल्या मनामध्ये प्रश्न विचारून पाहा, झालं वय आता आपलं 76 वर्ष वय झालं, पण काय केलं आपण, काय केलं हा विचार जर केला तर विफलता येते मनामध्ये. काहीच नाही केलं, फक्त जेवण करत आलो बस. निंदा ऐकल्या, निंदा केल्या, याचा दोष त्याचा दोष, ते चुकीचं केलं. जे संतांनी करायला सांगितलं नव्हतं ते केलं. चिरायो राष्ट्रभक्ताश्च, जेवढं आयुष्य मिळालेलं आहे हे सगळं आयुष्य राष्ट्राच्या साठी. इदम राष्ट्राय स्वाहा. का केवढा मोठा विचार आहे. श्री गुरुजींनी म्हटलं होतं इदम राष्ट्राय स्वाहा. हे सगळ्या राष्ट्रासाठी अर्पण करतो मी आयुष्य. मातृभक्ताश्च बालक, ज्या मातेनं जन्म दिला. एक संस्कृत मध्ये एक वचन आहे, कुलम पवित्र जननी कृतार्था वसुंधरा. म्हणजे कुलम पवित्र, ज्या कुळामध्ये जन्म घेतला ते कुळ पवित्र झालं. ज्या मातेनं जन्म दिला ती कृतार्थ झाली. बस आता काही करायचं वेगळं राहिलं नाही. हा माझा पुत्र जो आहे हा राष्ट्रासाठी, हा देशासाठी, हा धर्मासाठी मी अर्पण करते. अशा प्रकारची भावना ती जननी कृतार्थ झाली. ते असे 100 पुत्र जन्माला आले तरी त्याला काही अर्थ नाही, जगामध्ये काहीच करत नाही, काही त्यांचा उपयोग नाही. प्राप्त झालेलं आयुष्य ते कंठच असतात, बस तेवढंच, काय उपयोग नाही. या संस्कृतीचे शिक्षण आपल्याला फार श्रेष्ठ आहे. जननी कृतार्था आणि वसुंधरा पवित्र होते. ही भूमी जी आहे ना, ही भूमी पवित्र आहे. ही अंबाजीची भूमी आहे. मातृभक्ताश्च बालक, आपल्या आईची सेवा करणारा. आईच्या भावना समजत लक्षात येत नाही, वडिलांच्या भावना लक्षात येत नाही, त्यांच्याबद्दल काही वाटत नाही, अशी संतती जन्म न घेतलेली बरी. हे संस्कारही नाही. कालच्या एक प्रसंगामध्ये आम्ही बोललो की सांगलीला आमची कथा होती, सांगली जिल्ह्यामध्ये, आणि त्या ठिकाणी महिलांनी रुद्र म्हटला. त्या महिलांनी आम्हाला विचारलं आधी, तिथे एक आप्पाजी होते, त्यांनी विचारलं की महिलांना रुद्र येतो म्हणायचा का? पण शास्त्राची परवानगी नाही, महिलांना रुद्र म्हणता येत नाही, पण त्यांनी शिकवला होता. पण जेव्हा त्या म्हणायला लागल्या ते अखंड त्यांचं ते रुद्रपाठ ऐकून, संस्कृत पाठ, घर पवित्र होत, वातावरण पवित्र होत रुद्र ऐकल्यानंतर. तो ऐकल्यानंतर आम्हाला एवढा आनंद झाला, आम्ही त्या आईला धन्यवाद दिले. माता तुम्ही धन्य आहात, तुम्ही हा रुद्र म्हटला. तुमच्या घरातले लोक किती भाग्यवान असतील. आणि जेव्हा हे वचन म्हटलं ती आई रडायला लागली. म्हणजे घरात काही योग्य नव्हतं, घरात विकृती होती. सगळं आहे लोकांजवळ, धन आहे, संपदा आहे, गाडी आहे, फोन आहे, पण बोलायला तर पाहिजे ना. बोलण्याचं शास्त्र नाही, बोलण्यासाठी विषय नाही. फोन आहे, गाडी आहे, पण तीर्थयात्रा करायसाठी नाही ना. जीवन आहे पण परमात्म्याच्या सेवेसाठी नाही, इतर गोष्टीसाठी जीवन भरलेलं आहे. रस्त्यावर लोक उभे आहे, नव्याच्या दुकानात उभे आहे, बाजारात उभे आहे, परवाच नाही ना. भूया परोपकारीच हा एक पुढचा शब्द आहे. जीवन आपल्या हातून परोपकार घडला पाहिजे ना. कोणी जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर. पूजनाचे, परमात्म्याचं पूजनाचे हे मर्म आहे. हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं. महाराजांच्या माझ्या कार्यक्रमामध्ये अनेक वेळा काल्याचे कीर्तन झाले. ते सगळे अभंग आठवतात आम्हाला, जे ज्या अभंगावर कीर्तन केले महाराजांनी. महाराजांचं खूप प्रेम प्राप्त झालं. आज आम्हाला आनंद झाला. एक छोटासा विचार मनामध्ये आला आणि त्याला आकार आला, आणि हा आकार तुम्ही दिला, सगळ्यांनी दिला. ही संत मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली, त्यांचेही फार फार धन्यवाद. कारण हा आनंदाच्या या मंगल प्रसंगी आपण आले. आपणही सगळ्यांनी वेळ काढला. जास्तीत जास्त यायला पाहिजे होते, याच्याही पेक्षा जास्त पाहिजे होते, पण हे काही कमी नाही.
आपण एवढ्यावरच समाधान मानू. आपण म्हणजे 100 भक्तांची बरोबरी करणारा एक आहे. पुढचा शब्द आहे पूजी नाम पूजिता सदा. जे जास्त शिकतात ना ते जास्त वाया जातात. ते अनुभव आहेत बरं आमचे. शिक्षणाला विरोध नाही, पण शिक्षणासोबत संस्कृती पाहिजे. इंग्रजीमधून विचारतात देयर इज नो गॉड, परमात्मा नाही, दाखवा कुठे आहे. अरे तुमची पात्रता पाहिजे ना तेवढी. आता सूर्याचा प्रकाश आहे आकाशामध्ये, तारे नाहीत का आकाशात? आहेत ना तारे, पण ते पाहण्यासाठी तुम्हाला ती दृष्टी विकसित करावं लागेल ना. रात्र झाल्यानंतर तुम्ही थोडेच म्हणू शकता, ते सगळे दिसायला लागतात. आपल्या अंतःकरणाची ती अवस्था प्राप्त झाली पाहिजे. ते जागृतीचं कार्य या मंडळीने केलेलं आहे, अंबादास महाराजांनी केलेलं आहे. फार मोठं कार्य केलं अंबादास महाराजांनी. विद्वान जनीचं योगीचं हा एक आशीर्वाद आहे की माझा पुत्र विद्वान झाला पाहिजे. विद्वान जो वेदांना धारण करतो, सर्वश्रेष्ठ ज्ञान जगातलं, जगामध्ये जे जे सांगितलं गेलेलं आहे, जे जे लिहिल्या गेलेलं आहे, जे जे प्रवचनामध्ये आलेलं आहे, ते सगळं वेदांचं उच्चिष्ट आहे. सर्वश्रेष्ठ वेद आहे. हा वैदिक धर्म आहे, ही वैदिक परंपरा आहे. आपल्याला त्या परंपरेचा विसर पडलेला आहे. आपल्या मुलांना वेद मंत्र आले पाहिजे, आपल्याला त्याचे अर्थ समजले पाहिजे. हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आपलं आद्य कर्तव्य काय आहे? स्वतःचा उद्धार करणं, परमार्थ मार्गाला लागणं, परमार्थ मार्गाला इतरांना लावणं. गावामध्ये जर एखादं भजनी मंडळ असलं तर ते काही दिवस एकत्र भजन करतात आणि काही त्यांच्यामध्ये वाद झाले मग ते एका मंडळाचे 2 मंडळ, ते त्यांचे टाळ घेऊन जातात, ते यांचे टाळ घेऊन जातात, झाले 2 मंडळ. कशासाठी केलं होतं हे? माऊलीने हा मार्ग दाखवला कशासाठी? याच्यासाठी दाखवला का आपले सगळे गर्व अभिमान हे सगळे प्रगट करायचे आणि एवढं मोठं श्रेष्ठ कार्य खंडित करून टाकायचं? याच्यासाठी नाही. विद्वान जनीच योगीच. आणि शेवटचा शब्द आहे यशस्वी कुलदीपक. तो यशस्वीच झाला पाहिजे, धर्मवानच झाला पाहिजे. धर्म रक्षणासाठी आपलं जीवन गेलं पाहिजे. आपण गाफीलच नये. 1-2 मिनिटं घेऊ का? 2 शब्द घेतो. अंबादास महाराजांच्या चरणी मुक्ताबाईच्या अभंगातून जी भावना प्रगट झालेली आहे ती मुक्ताबाईची भूमी आहे. इथून मुक्ताई जवळ आहे आणि मुक्ताईची दृष्टी या भागावर आहे. आणि हे निंबोळ आहे जे स्थानानं मलकापूर वगैरे इथपर्यंत तो हा मुक्ताईचा समाज आहे. इथली मंडळी मुक्ताईची वारी करणारी आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा फार मोठा अधिकार, ज्ञानेश्वर महाराजांची फार मोठी कृपा, तशीच कृपा मुक्ताईची आहे. आणि महाराजांवर फार कृपा आहे मुक्ताईची. महाराजांनी मुक्ताईच्या वाऱ्या केलेल्या आहे. मुक्ताईच्या अभंगावर महाराजांचे प्रवचनही झालेले आहे. म्हणून संत तुची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. दया क्षमा अंतकरणामध्ये ज्याच्या आहे त्याला संत म्हणायचं. अंतकरणाचा विस्तार जोपर्यंत होत नाही, प्रेम भावना फार वैश्विक पातळीला जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत संत पद प्राप्त होत नाही. पण जेव्हा संत प्रत्यक्ष असतात तेव्हा त्यांचं महत्व आपल्याला कळत नाही. मेल्यानंतर मग आपण फोटो लावतो, मग जय जयकार करतो. आज मला आनंद झाला महाराजांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याला मला येता. मला चालता येत नाही, आम्हाला चालता येत नाही, प्रारब्ध आहे, ते भोगावं लागतं. त्याला काही उपाय नसतो, भोगावंच लागतं. सगळ्यांना भोगावं लागतं. चालता येत नाही, मोठी कठीण परिस्थिती आहे. पण महाराजांचा हा कार्यक्रम होत आहे म्हणून आम्ही म्हटलं येतोच, आम्ही निश्चित येतो. आणि ती वेळही मिळाली. संत तुची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. किती सोपे शब्द आहे. लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाना. विरक्त वैराग्य, महाराजांनी एवढं वैराग्य कोणाचं असेल? आज या परिसरामध्ये महाराजांसारखं व्यक्तिमत्व नाही. कुठेही गेले. आता साठे महाराज बोलले होते की
कुठून कशाची अपेक्षा नाही केली. गावोगावीतील अंबादास महाराजचं नाव काढलं की लोकांच्या मनामध्ये आदर होतो. खूप प्रेम, सगळीकडे ओळख, सगळ्यांना आपलेच वाटतात. हे त्यांनी मनच जिंकलेले आहेत समाजाचे. त्यांचा हा सोहळा आपण या ठिकाणी अशा पद्धतीने संपन्न करून तुम्ही स्वतःचा सन्मान केलेला आहे, तुमचा सन्मान झालेला आहे. कारण हे तुमचं कर्तव्य राहून गेलं असतं. हे जर तुम्ही केलं नसतं तर तुमचं कर्तव्य राहून गेलं असतं. हे कर्तव्य तुम्ही आज पूर्ण केलेलं आहे. आपला समाज जो आहे ना, हा कृतज्ञता प्रगट करणारा समाज आहे. आपल्याला थोडंसं काही कोणी दिलं तर आपण जन्मभर त्याला राम राम करतो, जन्मभर राम. आणि ही भावना पाहिजे. आपली नम्रता वाढली पाहिजे. म्हणजे आपण प्राप्त केलेलं ज्ञान जे आहे ना, हे फलित होत असतं. अंबादास महाराज ज्ञानमूर्ती आहे. आपला फार वेळ घेत नाही, उन्हाची वेळ आहे. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये विराजमान परमात्म्याला वंदन करून श्री विठ्ठल भगवानच्या स्तुती कार्यक्रमाचं समापन करतो. माझ्या वक्तव्याचं समाधान करतो. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदारम जगना निहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधर कुंज नेत्रम सदय धवलहासम श्री विठ्ठलम चिंतयामी. विठ्ठलाची कृपा आहे. जन्मभर महाराजांनी विठ्ठलाचं नाव घेतलं, भक्ती केली, वारकरी संप्रदायाचा प्रचार केला, परमार्थ रुजवला. आम्हाला अनेक ठिकाणी घेऊन गेले. दुपेश्वरला घेऊन गेले होते. रामदास बाबाची देखील घालून दिली होती. अनेक गोष्टी आहेत. महाराजांना आम्ही वंदन करतो. राम भारती महाराजांना वंदन करतो. राधे राधे महाराज, ज्ञानेश्वर महाराज, साठे महाराज, श्री रामदादा आणि या मंदिराचे अध्यक्ष श्री नानक देशमुखजी यांनाही वंदन करतो. आपल्या अंतःकरणामध्ये विराजमान परमात्म्याला वंदन करून माझ्या वाणीला विराम देतो. ओम शांति शांति शांति। सद्गुरुनाथ महाराज की। 2 मिनट सब लोग भगवान का नाम लेंगे। ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। मंच पर विराजमान जिनका आज सब लोग 87वां जन्म दिवस मना रहे हैं, हरि भक्त परायण अंबादास जी महाराज, वारकरी संप्रदाय के ऊर्ध्वयु विश्व पितामह से हरिभक्त परायण शंकर जी महाराज, नापास को भी पास करने वाले। विश्वगंगा मैया के पवित्र किनारे पर निम्बाई माता के पवित्र देवस्थान के पवित्र प्रांगण में निम्बाई माता के अध्यक्ष नानाजी देशमुख, जो 50 वर्ष पहले हम यहाँ आते थे दर्शन के लिए, 3 के अंदर माता जी की मूर्ति थी, 2-3 3 क्या खोले थे। भाई हरिभक्त परायण अंबादास जी महाराज की कन्या का विवाह हो गया, वहाँ उसमें भाषण हो गया था। अब नाना जी ने हाथ में कारोबार लिया तो ये इतना बड़ा विस्तार दिख रहा है, उसके लिए एक बात चाहिए। हमारे इस कार्यक्रम के सबसे ज्यादा और बड़े प्रेम के साथ, श्रद्धा के साथ सेवा करने वाले, नाम दिए बिना नहीं रहता, प्रशांत जी हड़ाओ, उनके लिए एक बार ताली बजाइए। तेथे अन्न न सेवावे, आगे का बोलता नहीं, सबको मालूम है, मेरे से ज्यादा अभ्यास करने वाले लोग हैं। कारण साधु को जो जानने वाले लोग हैं ना, ईमानदारी से बोलता, माफ करना, ज्ञानेश्वर महाराज कब समझे हमको, ये का हेल्याले समजले पहिले। जैसे अंबादास जी महाराज 87 वर्ष हो गए, हमको कुछ लेन देन नहीं, पर आगे के 13 वर्ष के लिए शुभकामनाएं देता हूँ। एक शतक पूरा करेंगे शंकर जी महाराज, ठीक है ना? आगे के 13 वर्ष के लिए शुभकामनाएं। अंबादास महाराज 35 एकर जमीन गमवली माणसाला, पत्त्यात नाही करा, कीर्तन करने को जाना और उधर दुर्लक्ष्य खेती के तरफ, और पैसा लेना नहीं। उनके लड़की की एक सगाई हमने किया, जो जीगाव को दिया भाई, वो घर में नहीं है, उनके लड़की को देखने को मेहमान आते हैं, हम हैं वहाँ। हमने बोला भाई महाराज है, कीर्तन करने को जाते गाँव, घर के तरफ दुर्लक्ष्य है। तो इतना त्यागी व्यक्ति अगर वारकरी संप्रदाय में है, तो हम गौरव का अनुभव करते हैं। महाराज त्यागा शांति अनंतरम,
गीता के उपदेश के अनुसार अर्थ जो है गीता का श्लोक कि त्याग से शांति मिलती है। और इतना शांत ये व्यक्तिमत्व मैं अपने आश्रम की तरफ से उनका अभिष्ट चिंतन करने के लिए मेरे आश्रम के अध्यक्ष को आमंत्रित करता हूँ। दूसरे हमारे लक्ष्मण जी इगड़े यहाँ होंगे कदाचित, वो भी कृपया स्टेज पर आ जाए। हमारी तरफ से आश्रम की तरफ से जो शाल हार श्रीफल ताजा नारियल तोड़ के लाया है, या ना ये भी अध्यक्ष बैठे जगत आ जाएगी। करणे भी श्रुयाम देवा भद्रम पश्येम क्षवीयजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागो स्वस्तिनो विर्वशेमहि देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तारिक्षो हरिस्तरिमे। हम अगर रहे तो अम्बादास महाराज के 101 साल होने पर यहाँ उनका अभिष्ट चिंतन करने के लिए आए, ऐसी हमारी इच्छा है। और हम रहेंगे तब ना। संपूर्ण आयुष्य का लेखा जोखा मैं आपको बता नहीं सकता 100 वर्ष का, परंतु 1 वर्ष का महत्व अगर जानना है तो किसी नापास हुए भी विद्यार्थी को पूछ सकते हैं आप 1 वर्ष का महत्व क्या होता है। 1 महीने का महत्व जानना है तो मातृत्व के रास्ते पर दूसरी है उसको पूछो। 1 सप्ताह का महत्व जानना है तो किसी साप्ताहिक निकालने वाले से पूछो। 1 दिन का महत्व अगर जानना है दिन भर मजदूरी किया तो शाम को रोटी मिलती है, अन्यथा भूखा सोना पड़ता, उस मजदूर को जाके पूछो 1 दिन का महत्व क्या होता है। 1 घंटे का महत्व जानना है तो खटवांग राजा से पूछो। 1 तास उरला 1 मिनट का महत्व अगर पूछना चाहते हैं तो वर्ल्ड ट्रेड सेंटर से जो आज जीवंत बचा हुआ है, इस पृथ्वी पर 220 देश है, 192 देश यूनो के सदस्य है। इसमें सबसे ऊंची बिल्डिंग 110 मंजिला, उसमें रहने वाले 4000 क्लास 1 ऑफिसर, उसमें का एक ऑफिसर बिल्डिंग के बाहर निकल के छापने के 5 ठेले पर गया और उतनी देर में ओसामा बिन लादेन के हवाई जहाज की टक्कर होकर के वो बिल्डिंग धराशायी हो गई। और एट ए टाइम कितने लोग मर गए? 4000। ये आदमी अगर 1 मिनट पहले बाहर नहीं आता था तो 4000 अधिक 1। और 1 सेकंड का महत्व अगर जानना चाहते तो ओलंपिक खेल में 1 सेकंड की देरी से पहुंचने से जिसको स्वर्ण पदक नहीं मिलता, उस खिलाड़ी को जाके पूछो 1 सेकंड का महत्व क्या होता है। हम ऊपर बैठे तो हल्के नहीं, तुम बहुत भारी है नीचे बैठे। हम चौकी पर बैठे थे, हम चौकीदार है, और तुम जमीन पर बैठे जमींदार है। 87 वर्ष कैसे बीत गए मालूम नहीं पड़ा। और कई बार हमारा आपस में संघर्ष होता रहा, 2-2, 3-3 दिन साथ में रहते थे। नंबरदास महाराज हम कोथड़ी में, पिंपरी अड़ाव में, कोई बिना कार्यक्रम के घर में रुकना, साधु की सेवा करना, इस हिसाब से और बड़े प्रेम से पूरा परिवार सेवा करता था। 22 जुलाई को बाढ़ आ गई, संग्रामपुर जळगाव जामोद तहसील के 35 गांव पानी में बह के गए। 18 दिन तक भोजन खिलाया, उनको कपड़े दिए, बर्तन दिए, 1000 साड़ा बांटे भाई, 1000 कपड़े, छोटे बच्चे के अलग, बड़े बच्चे के। अभी कई दुकानदार की उधारी शुल्क है, कोई बोलेंगे बताओ दुकान का नाम, पेमेंट करते हो तो बताता ना। भोजन में होना थाली, झगड़े में होना गाली, ससुराल में होना साली, और भाषण में होना तारीफ। ईमानदारी की बात बोल के जा रहा हूँ। आप अपने जीवन में हमेशा सकारात्मक विचार करो, सुख भोगेंगे। किसी का चेहरा गिरा हुआ नहीं दिखने को। नकारात्मक विचार पाहिले अंबादास महाराजच्या वाढदिवसाला गेलो, उशिराच खर्च झाला। या घरी 2 पाहुणे आले तो 4 वाजता मोटी माँ सांगना महाराज तुम हिंदी बोलते, मैं कहा तुम मेरे साथ मराठी बोलो, ये बात जरूर बोलूंगा कितना ही टाइम हो। हाँ, तुम्हारे शादी में 10 बजे की शादी 2 बजे लगाते, 4-4 घंटे हम गर्मी में बैठते, तब तुमको कुछ नहीं लगता, और हमारे 5 मिनट ज्यादा के बर्दाश्त नहीं करते तुम। महाराज ने रावण लावली, खबरदार। मैं हिंदी क्यों बोलता, मेरे साथ अगर कोई मराठी बोले यहाँ बैठा हुआ तो मैं भी उसके साथ मराठी बोलूंगा, अथवा 5000 रुपए के पैसे, ज्यादा नहीं मेरे पास, कारण की एक 5 मिनट के भाषण के महाराज 50,000 घेतो नितीन महाराज, नहीं ज्यादा नहीं लेता, जास्त प्रेम है तो 2-4 रुपए कम। यानी मराठी बोलने के लिए तुम जितने लोग यहाँ बैठे, मुझे बहुत आनंद आ रहा है ये बात बोलने के लिए कि तुम्हारे घरों में तुम्हारा बेटा, तुम्हारी पत्नी, तुम्हारी माँ 80 साल की अंधे बहादुर बुद्धि, ग्रेजुएट पढ़ा हुआ तुम्हारा भाई 40% अंग्रेजी शब्द का प्रयोग करते और 60% मराठी बोलते। ये दुःख आहे मेरे को। अरे माझ्या मराठाची बोलत होतो ते, पर ते अमृताचे बेटाजी के हमारे सलके के मुंह में शोभा देती, तुम्हारे नहीं। तुम्हारे घर में जितने उपकरण है सबका नाम अंग्रेजी में,
बोलो मराठी में उसका नाम, फ्रिज, टीवी, एसी, कूलर, मिक्सर, साला एकच नाव मराठी है। मंडळी, तुम्हारे खेती में जितनी औषधि फवारते हैं एक ही भी नाव मराठीत सांगा। नहीं मराठीचा अभिमान राम भारत तो हिंदी बोलते वा, काही हरकत नाही। आज माझ्या पोराचं फायनल आहे महाराज, एकही बाई एकही माणूस त्याला मराठीत काय म्हणतात माहित नाही, बाई बी म्हणते महापुरीचं फायनल आहे। इंग्रजी काही शब्द मराठीचे घर नाही गेलाय, नाही महापुराचं फायनल आहे, हा फायनल मराठी आहे का? सांगा ना मराठीत काय होते? चालले मोठे मराठी बोलायला, माझ्या मराठीची कौतुक बोल। 10-50 घराची वस्ती आहे, त्याची जर सलूनची दुकान आहे, हेअर कटिंग सलून, चला कुठे आहे मराठी? प्रोपायटर गायकवाड बंधू, प्रोपायटर तुझे मराठी आहे? ये तुम बहुत अच्छा उद्घोष करते, काय पर बोल रहे तुम? बोलो बोलो, हिम्मत करो, मराठी में बोलो, मराठी। रामदाती सोबत रंगा नाही घेऊ शकत तुम्ही, पुऱ्या लाऊडस्पीकर सिस्टमला मराठीत काय म्हणतात सांगा? हारतो, जिंकलो की हारतो त्याला। मिक्सरला काय म्हणतात, माईकला काय म्हणतात, या भोंग्याला काय म्हणतात? एक म्हणे भोंगा, मराठीत नाही, भोंगा फुके येते। भोंगा कसा असेल? मराठी अगर जानना है तो राम भारती से मिलो। जलगांव में एक विद्यालय हमारा क्या है, उनका नाम स्टैंड के पास का दी न्यूरा हाई स्कूल, वहाँ मेरा भाषण था बच्चों में, फूल की प्रदर्शनी थी। तो मैं क्या, मेरे को शौक है फूल का, तो मास्टर जी बोले महाराज अगर शायद भाषण करो। जब मैं हिंदी बोलने लगा, मास्टर जी बोले महाराज ये मराठी के छोकरे छोटे छोटे बच्चे उनको क्या समझता? मतलब मास्टर जी इनको अंग्रेजी सब समझता, मेरे को मोबाइल नहीं आता, उनको मोबाइल समझता। 2 साल के लड़के हूँ, क्या हरकत नहीं, पर तुमको अगर मराठी होना तो अपने को स्वतंत्रता प्राप्ति होने को कितने वर्ष हुए? नहीं सांगा टोपी वाले, टोपी वाले, स्वतंत्रता को कितने वर्ष माहित नाही, शेजाऱ्याला मग 75 वर्ष हो गए, आपण शाळेचं नाव नहीं बदलू शकत। दी नीरा हाईस्कूल, ग्वालियर में तुम्हारी मराठी में लिखो है नाम, बोलो बोले हाँ हमको धनों नहीं आलो, पण एक स्कूल का नाम नहीं बदल सकते मराठी में, दी न्यूरा हाई स्कूल। राम भारती को बोलते मराठी में, बोलता ना मैं मराठी, तो मेरे साथ तुमको भी बोलना पड़ेगा, तुम्हारे घर के सब उपकरण को मराठी में नाम देना पड़ेगा। और तुमको आने को ना, भाई असो कि आदमी असो, साधु असो कि ग्रेजुएट पढ़ा हो, ये सब कितना ही बड़ा लिखा पढ़ा हो, मराठी नहीं बोल सकता। हाँ, मेरे साथ पूरे महाराष्ट्र के 14 कोटी में से फक्त 14 लोक मराठी बोलू शकतात ना, त्याच्यात एक गेले राम शेवाळकर, बाकीचे नाव सांगत नाही, टाइम जास्त हो गया। आमचा डबा प्रशांत सोबत बांधून द्यायचा। पंचक्रोशीतील सगळे भाविक, कार्यक्रमाला आयोजून उपस्थित असणारे आमचे आत्मीय लांबून लांबून आलेले आहे, त्या सर्वांना कोटी कोटी नमस्कार। वेळ खूप झाला, मी माझ्या आई वडिलांना नमस्कार करतो, त्यांनी मला जन्म दिला, संस्कार दिले। माझ्या मातृभूमीला मी नमस्कार करतो, माझ्या गावाला नमस्कार करतो। खरंच मी फिरणारा माणूस आहे, मला नाही वाटत की मी वर्षातून 1 महिनाभर घरी असेल, असं जाणवत नाही। आणि ते इतकं फिरायला मला जे बळ आलं ना, त्याचे कारण जे सांगितले अक्षय, आश्चर्य वाटले। तिरस्कार आणि बहिष्कार हे माझे 2 फिरवणारे महान महत्वाचे पैलू आहेत। प्रपंचामध्ये 2 गोष्टीशिवाय तिसरे काही मिळत असेल शक्यच नाही, किती केल्यानंतर तिरस्कार आणि बहिष्कार हे उडत 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 आतापर्यंत मी ओळखलो। नागपूर, वर्धा, मुंबई, दक्षिण भारत, उत्तर भारत, पूर्व भारत, पश्चिम भारत, संपूर्ण तीर्थक्षेत्र, त्या क्षेत्रावर हरिभक्त पुराण, दिलीप महाराज, चिरंजीव, प्रणव सगळ्यांच्या सोबत त्यांनी वागवलं। आज ती माझी आई इथे
उपस्थित नाही आहे ती उदरीची ताई आहे आणि खूप खूप सांगा. मनुष्य केव्हा फिरतो त्याला काहीतरी आधार असतो. पाण्यामध्ये जर कोणी लुटून दिलं तर नावेचा आधार असतो. तसं आम्हाला आधार आहे तुमच्या निष्काम प्रेम भक्तीचा. जिथे जाईल तिथे मला माझ्या घरापेक्षाही घरात माया आहे. माया मोह दुःखाला कारणीभूत होतात, स्वार्थ लोभाला उत्पन्न करतात आणि दुःखाच्या खाईत लोटून अधोगती होते. संतांनी जेव्हा त्याचा त्याग केला तेव्हा त्यांना अद्भुत आनंद मिळाला आणि तो आनंद प्राप्त करण्यासाठी मला हे वरदान आहे आणि संत वचन आहे. पाणी बळता भला साधू घुंचा भला. वाहत पाणी पाहिजे आणि चालणारा साधू पाहिजे. महाराजांचे वय जरी कमी असलं माझ्यापेक्षा त्यांची प्रकृती अस्थायी आहे. पण वर्णन नाही करत मी, खरं सांगतो. 4 धाम त्यांनी पायी केले. जिथे जाती तिथे तीर्थ बनवलं आणि श्रीमद भागवत आदी करून कथा, ज्या कथेमध्ये जीवनाची व्यथा संपून जाते अशी कथा ऐकायची असेल तर जरूर ऐका. आणि जातो जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा. अजून त्यांच्या ठिकाणी जी भावना निर्माण झाली आज ती फलद्रूप झाली. शिकले येथील अमृत महोत्सवाला आमची बालिका आली होती. पूर्वी नाव आहे तिथं शीतल, पण वर्तमान नाव आहे सर्वेश्वरी. प्रासादिक नाव आहे ते. तिने त्या चिखलीच्या कार्यक्रमात म्हटलं होतं की आता बाबांना फिरू देऊ नका, कुठेतरी एका ठिकाणी ठेवा. आज 14 वर्षानंतर त्याला फळ आलं आणि निंदा देवीने या बालकाला आपल्या पदरात घेतलं. पण ती स्वतःहून पदरात नाही घेत. पदरात घ्यायला दुसरे कोणीतरी पाहिजे, स्वतःला पदरात नाही घेता येत. हा देवताने उत्सव केला, आमची सेवा केली निष्काम आणि आमच्या शब्दाला ज्याने आजपर्यंत कधी नकार दिला नाही असे सात्विक, धार्मिक, कष्टाळू, प्रामाणिक आणि पारमार्थिक लोकांनी, संस्थेने, कीर्तनकारांनी, कीर्तनकारांनी, भागवतकारांनी, प्रेमी बंधू भगिनींनी आम्हाला त्या माईच्या वक्तीत टाकलेला आहे. आणि हा एवढं मोठं जे दिसते ना कुटी, ती हजारो हात म्हणतात ना, आमच्या अक्षराने सांगितलं ना, लाखो हात लागले. खरंच आहेत, लाखो हात आहे. त्याच्यात आम्ही आधी तयार केली होती पण ते आज काही शक्य होत नाही. हजारो गावांनी, हजारो हातांनी आम्हाला, आम्ही कोणालाही मागितलं नाही हे लक्षात ठेवा. पण नुसतं आम्ही ते दाखवलं आरसा. चिखलीकरांनी वाढदिवसाच्या दिवशी 1 लाख रुपये दिले. चिखली, मेकअप, बुलढाणा आधी सगळे खांबा वगैरे. मुंबईच्या एका मुलाने 51,000 रुपये. आजच ते 51,000 रुपये पुन्हा आले. कौटुंब मालकीचे सर्व सदस्य. एका बाईने 20 रुपये दिले, तेही घेतले आम्ही. आणि एक स्वयंपाक करणारी बाई आहे उत्तरा नावाची मेकरला, घरी सहज, पण तिने 5,000 रुपये दिले. असे लाखो लोकांनी मदत केली. पण कोणत्याही घराला खांब असावा लागतो, तसे आमचे 4 खांब महत्वाचे आहेत. नाव घेऊन घेतल्याशिवाय जगणार नाही, मन शांत नाही राहणार. आमचे त्यावेळेस आहे
प्रशांत आणि सागर, प्रशांत सागर, लोक राजकारण करणारे, मजुरी करणारे, गिट्टी आणणारे, पट देणारे, कोण होतं, काय होतं, कुठून येत होतं, काय सर्वांचे नाव मला नाही माहीत. सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि सतत त्यांच्या देवीची कृपा राहावं असं म्हणतो. मला त्याची गायकवाड आली नाही, त्याच्या काय केला काय आपण कोणाचाच केला नाही महाराज. मी गायकवाड आपले द्यायचे नाही नाही नाही. ते कोणतं गाव आहे हो, अंबादास गोवा, ते गायकवाड कोणा गायचे, बौद्ध समाजाचे प्रशांत आहे काय ते बस मधले का महाराज? हा ते आले नाही, आले नाही. बघा 2 मिनिटं सांगतो. बस मध्ये बसले, विचारले काय चालू आहे, अंबादास गोवांना विचारलं चालू ना. त्यांनी आमच्या गुरुजीसाठी कुटिया बांधणं चालू आहे. त्यांनी स्वतःहून बौद्ध समाजाचे भगवान शिवाचं मंदिर आहे, कुंभमेळ्यांनी जाऊन येतात, मालकरी आहे. त्यांनी न सांगता 3,333 रुपये दिले. आणि हा माझा आकडा निंबोळ्यासाठी हृदयंगम आकडा आहे. जेव्हा जेव्हा मी देणगी देतो ना, किंवा काही लग्न वगैरे असलं तर मी 3,333 देतो. आणि चिल्लर पैसे फाडायची असली तर 999 फाडतो. त्यांनी माझ्या हृदयाचा आकडा दिला, आज ती यायला पाहिजे होते. असं काही अध्यक्षाने देवी करते, कोण करणार आहे? सर्वांची इच्छा आहे मी थांबलो पाहिजे, थांबायसाठीच तुम्ही आलो. ते देवी आईच्या पदरात आहे. आणि या संस्थेनं आम्हाला सांभाळलेलं आहे. माझी धर्मपत्नी मनोरुग्ण आज वैकुंठवासी बाळासाहेबांची आठवण येते. खूप कष्ट केले आणि खूप काही सांभाळलं. आम्हाला इथे थांबायला सांगितलं त्यांनी 30 वर्षापूर्वी. आणि ही जी संस्था आहे ना, या संस्थाचे हे कानाटी काळाचं मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचं मंदिर आहे. असं म्हणतात की शिवाजी राजे येत होते, अजूनही भोसले परिवार येतो, असं हे ठिकाण आहे. आणि या ठिकाणी या संस्थेमध्ये आम्हाला साकेतवासी दामोदरदासजी बाबा यांचा आशीर्वाद आहे. इंदिरा तो पुणे जीवित केलं असते ते बालकदास बाबा आणि दामोदरदास बाबा इथं पाप घेऊन काढलं असेल तिथं पुण्य पुरुष आहे. आणि इथे स्थापन केलं असेल त्याही वेळेला ते नवरात्री होत होते, त्याही वेळेला आम्ही हळूहळू होत होतो, त्यांचा आशीर्वाद भेटत होता. आज इथे हे एवढं मोठं मुहूर्त न त्यांनी रेवलेली एवढं मोठं दृश्य पाहायला मिळते. आणि विशेष म्हणजे ते संन्यासी यज्ञ याग वेदांत असणारे या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे बिजारोपण केलं असेल तर ते दामोदर बाबांनी अक्षय ताल विना मृदंग नाम सप्ताह कीर्तनकार भागवत वगैरे सगळं सगळं ते. आणि आमची एवढीच इच्छा आहे मी राहील नाही राहणार, राहीलच, शक्यतोवर राहीलच. पण कुठे येथे येणं जाणं ते करावंच लागते ना. जाऊ आणि परत आम्ही घरी तर कमी जातो. आता जेवढे ते घरी जायचं तेवढी जाणार नाही, इथे राहू. पण राखावी बहुतांचे अंतरे भाग्य येते तदनंतर एक. आणि ते भाग्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. पंचकृषीमध्ये सगळ्यांनी आमचा उपकार केलेला आहे. पहिलं कीर्तन त्या अक्षयच्या गावाला झालेलं आहे. अशी ती कीर्तन भूमी आमच्या जवळच आहे.
सगळ्यांचं सहकार्यानं हा आजचा भाग्याचा दिवस उभे आहे. माझ्यासाठी तनमन धनाने आता पुन्हा मी माझ्या तयारी सांगायच्या घरी गेलो होतो. तिथे माझी नात आहे, त्यांची पत्नी, आणि जिने 15वा अध्याय म्हणलं की पंक्ती आहे काय घेणार पंक्ती आहे पंक्ती. त्या पंक्तीच्या सुरुवातीला मी अशा प्रकारचं म्हणून घेतला. शक्तीपीठ आहे, सत्यपूजनचे नार्या तटे म्हणून ते देवता. जिथे महिलांचा आदर केला जातो तिथे देवता राहतात. आणि म्हणून सुरुवातीला त्या मुलीचं आणि शेवटी माझी वैश्य काकू अकोला त्यांचं प्रसारदान होईल आणि या कार्यक्रमाला विराम देऊ. जर 2 मिनिटं द्यायचं असते तर आमची ताई आहे कुठल्या ताई चिखली, त्यांनी यावं आणि 2 मिनिटं मनोगत प्रगट करावं आणि नंतर वर्षाताई येऊन प्रसारदान म्हणतील आणि आपल्या कार्यक्रमाला विराम देऊ. काही चुकलं असेल माफ करा, क्षमा करा. याही वेळामध्ये त्यांचा निश्चय किंवा भाव प्रगट झाला. त्यांच्याच आशीर्वादाने, सर्वांच्याच आशीर्वादाने, निंबादेवीच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम करून घेतला. त्याबद्दल त्यांना कोटी कोटी प्रणाम. आणि सुरुवातीला आमच्या ताई येतील कुंभाताई, ज्यांनी भावधारा भोजनालयाचा पहिला भाग प्रकाशित केलेला आहे आणि दुसरा भाग आहे आमचे ते सदावर्ती त्यांच्या.